तर आपण केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल आणि फिनॉल हा पॉईंट बघतोय आणि त्याच्यामध्ये आपली पुढची रिॲक्शन असणार आहे इस्टरिफिकेशन रिॲक्शन. सो लेट स्टार्ट. इस्टरिफिकेशन म्हणजे काय, तर इस्टर फॉर्म करायचं कोणापासून, अल्कोहोलपासून. सो रिॲक्शन कशा पद्धतीने येणार आहे बघा. अल्कोहोल आणि फिनॉल फॉर्म्स इस्टर बाय रिॲक्शन विथ कार्बोक्झायलिक ॲसिड, ॲसिड हलाइड्स अँड ॲसिड अनहायड्राइड्स. आता इथं काय होतं, अल्कोहोल आणि फिनॉल हे दोघांपैकी कोणीही एक अल्कोहोल किंवा फिनॉल हे कार्बोक्झायलिक ॲसिड बरोबर किंवा ॲसिड हलाइड्स बरोबर किंवा ॲसिड अनहायड्राइड बरोबर रिॲक्ट होतात आणि इस्टरचं फॉर्मेशन करतात. या रिॲक्शनला इस्टरिफिकेशन रिॲक्शन असं म्हणायचं. The reaction between alcohol or phenol with a carboxylic acid to form an ester is called as esterification reaction. Esterification of alcohol or phenol is carried out in presence of concentrated sulfuric acid. ही रिॲक्शन कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये केली जाते. ही रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे and can be shifted in the forward direction by removing water as soon as it is formed. म्हणजे काय, तर ह्या रिॲक्शनमध्ये जो बाय प्रॉडक्ट तयार होतो वॉटर, तो वॉटर तयार झाला जर काढून टाकला तर रिॲक्शनचा शिफ्ट जो आहे तो फॉरवर्ड डिरेक्शनला होतो. रिॲक्शन बघूया आपण, मग लक्षात येईल हा पॉईंट आपला. तर रिॲक्शनमध्ये काय होतं, एनी अल्कोहोल प्लस कार्बोक्झायलिक ॲसिड अल्कोहोल प्लस कार्बोक्झायलिक ॲसिड, त्याला आपण अल्कोहोल म्हणूयात. अल्कोहोल कार्बोक्झायलिक ॲसिड. दिस रिॲक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ अ सल्फ्युरिक ॲसिड. सो आरवरती आपण H+ म्हटलं. आणि ही रिॲक्शन ही रिव्हर्सिबल आहे. रिव्हर्सिबल का, तर इथं बाय प्रॉडक्ट कोण तयार होणार आहे बघा. जनरली अल्कोहोलमधला H, आधी आपण हे बघितलेलं आहे, तर अल्कोहोलमधला H पॉलिमरमध्ये हे सांगितलेलं आहे तुम्हाला आणि कार्बोक्झायलिक ॲसिडमधला OH रिमूव्ह होतो. अल्कोहोलमधला H किंवा फिनॉलमधला H आणि कार्बोक्झायलिक ॲसिडमधला OH रिमूव्ह होतो आणि राहिलेला जो आहे तो आपला काय असणार आहे, प्रॉडक्ट. सो आपला प्रॉडक्ट काय तर होणार आहे बघा, ROC_O R'. सो OC_O हा फंक्शनल ग्रुप कोणाचा आहे, इस्टरचा. तयार झालेला प्रॉडक्ट कोण आहे, इस्टर. प्लस बाय प्रॉडक्ट कोण तयार झाला, वॉटर. मग हा तयार झालेला जो बाय प्रॉडक्ट आहे हा तयार झाला जर काढून टाकला तर रिॲक्शन ही फॉरवर्ड डिरेक्शनला वळवली जाते. वॉटर काय करतो, इस्टरचं पुन्हा कन्व्हर्जन कशामध्ये करणार आहे, अल्कोहोलमध्ये आणि कार्बोक्झायलिक ॲसिडमध्ये. इथं आपण फिनॉल घेऊन पण ही रिॲक्शन करू शकतो. ROHच्या ऐवजी ॲरोमॅटिक जर घेतला, AROH घेतला तर हा कोण असणार आहे, फेनॉल असणार आहे. सो फेनॉल प्लस अगेन कार्बोक्झायलिक ॲसिड in presence of acidic medium. अगेन ह्याच्यातला हा H आणि हा OH रिमूव्ह होतो. आपला प्रॉडक्ट असणार आहे AROC_O R' प्लस वॉटर. आणि तयार झालेला प्रॉडक्ट जो आहे तोही कोण आहे, इस्टर. तर हीच रिॲक्शन आपण एखादा प्रॉपर अल्कोहोल घेऊन आणि प्रॉपर कार्बोक्झायलिक ॲसिड घेऊन सुद्धा करू शकतो. तर ह्या रिॲक्शनसाठी सपोज आपण इथं वापरला इथिल अल्कोहोल वापरला आणि कार्बोक्झायलिक ॲसिड आपण वापरला ॲसिटिक ॲसिड. बाय प्रॉडक्ट कोण तयार होणार, हा H आणि हा OH.
सो आपलं प्रॉडक्ट काय असेल, अगेन आरवरती ॲसिडिक कंडिशन लिहायची आहे, रिव्हर्सिबल रिॲक्शन लिहायची आहे. प्रॉडक्ट कोण मिळणार, C2H5O C डबल बॉन्ड O CH3. हा आपला प्रॉडक्ट मिळाला, दॅट इज इथिल ॲसिटेट. हा आपल्याला प्रॉडक्ट मिळाला. या पद्धतीने आपण इस्टरिफिकेशन रिॲक्शन करू शकतो. इस्टरिफिकेशन रिॲक्शनच्या बाबतीत काय काय सांगितलं आहे, तर अल्कोहोल आणि फिनॉल हे कार्बोक्झिलिक ॲसिड बरोबर रिॲक्ट झाले असता इस्टर तयार केला जातो. ह्या रिॲक्शनला इस्टरिफिकेशन रिॲक्शन असं म्हणायचं आहे. तर ही रिॲक्शन कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये केली जाते. ही रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे आणि या रिॲक्शनमधून जर हा तयार झालेला बाय प्रॉडक्ट म्हणजे वॉटर जर तयार झाला रिमूव्ह केला तर रिॲक्शन ही फॉरवर्ड डिरेक्शनला वळवली जाते. तर इस्टरिफिकेशन रिॲक्शन म्हणजे इस्टर फॉर्मेशनसाठी अल्कोहोल आणि फिनॉल हे ॲसिड अनहायड्राइड बरोबर रिॲक्ट होतात. आणखीन काय सांगितलं आहे, तर ॲसिड हलाइड बरोबर सुद्धा हे रिॲक्ट होतात. तर त्यामध्ये आपण पहिल्यांदा घेऊया ॲसिड अनहायड्राइड. म्हणजे इथं पहिली रिॲक्शन आपण बघितली अल्कोहोल प्लस कार्बोक्झिलिक ॲसिड, फिनॉल प्लस कार्बोक्झिलिक ॲसिड. याच्यामध्ये आपण दुसरी रिॲक्शन बघणार आहे अल्कोहोल प्लस अनहायड्राइड्स. सी अगेन अल्कोहोल प्लस अनहायड्राइड म्हणजे काय, तर आर डॅश, इथं आर घेतल्यामुळे इथं आर डॅश घेऊया. C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O आर डॅश. तर हा कोण आहे, ॲसिड अनहायड्राइड. हा आहे ॲसिड अनहायड्राइड. अगेन दिस रिॲक्शन ऑल्सो टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ अ सल्फ्युरिक ॲसिड. आता प्रॉडक्ट काय ठरवणार आहे, आपण काय सांगितलं की ह्याच्यातला H आणि ह्याच्यातला हा एवढा ग्रुप रिमूव्ह होतो. म्हणजे इथं H रिमूव्ह केला जातो आणि Hच्या ऐवजी COR C डबल बॉन्ड OR म्हणजे असिल ग्रुप इंट्रोड्यूस केला जातो, ॲसिटिल ग्रुप इंट्रोड्यूस केला जातो. सो कन्वर्टेड इनटू प्रॉडक्ट इज दिस रिॲक्शन इज नोन एज असायलेशन रिॲक्शन असे आपण त्याला म्हणू शकतो. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, ॲडिशन ऑफ असिल ग्रुप. सो आर ओ C डबल बॉन्ड O आर डॅश. हा काय आहे, इस्टर प्लस बाय प्रॉडक्ट काय तयार झाला, आर डॅश C डबल बॉन्ड O OH. म्हणजे कार्बोक्झिलिक ॲसिड आहे, तर काय मिळणार आहे, बाय प्रॉडक्ट. कार्बोक्झिलिक ॲसिड हा आपल्याला मिळाला बाय प्रॉडक्ट. सिमिलर रिॲक्शन आपण फिनॉल वापरून सुद्धा करू शकतो. आता इथं बघा, सपोज आपण घेतला मिथिल अल्कोहोल प्लस हा जो आहे ॲसिड अनहायड्राइड तो आपण असाही लिहू शकतो. इथं आपण घेतला CH3 C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O CH3. हा आहे ॲसिटिक अनहायड्राइड. ॲसिटिक अनहायड्राइड. ओके, ॲसिटिक का, तर CH3 C डबल बॉन्ड OH ॲसिटिक ॲसिड पासून हा बनवला जातो. अनहायड्राइड म्हणजे काय बघा, इथं दाखवते. हा एक ॲसिटिक ॲसिड घेतला, हा एक ॲसिटिक ॲसिड घेतला. तर ह्याच्यामध्ये दोन मॉलिक्यूल ॲसिटिक ॲसिडचे घेतले किंवा कोणत्याही कार्बोक्झिलिक ॲसिडचे घ्या. ह्याच्यामध्ये एकामधला H आणि दुसऱ्यामधला OH रिमूव्ह केला. शिल्लक काय राहिलं, CH3 C डबल बॉन्ड O हा O आणि हा C डबल बॉन्ड O CH3. तर कार्बोक्झिलिक ॲसिडमधला वॉटर रिमूव्ह केला म्हणजे त्याचं अनहायड्राइड तयार केलं. अनहायड्राइड म्हणजे त्याच्यातला वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केलेला आहे. सो ॲसिटिक ॲसिडपासून बनवलं म्हणाला आपण काय म्हणलं, ॲसिटिक अनहायड्राइड. मग लिहिताना असा स्ट्रेट लिहिला तरी चालतो किंवा या पद्धतीने लिहिला तरी चालतो. आणि हा एकच आहे बघा, CH3 C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O CH3 CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3 म्हणजे दोन्हीही एकच आहेत. कशाही पद्धतीने आपण लिहिला तरी चालणार आहे. सो मिथाइल अल्कोहोल ऑन रिॲक्शन विथ ॲसिटिक अनहायड्राइड. प्रॉडक्ट कसं काढायचं आहे बघा, रिॲक्शन ऑल्सो
takes place in acidic medium. This reaction is also reversible reaction. तर इथं काय सांगितलं, याच्यातला हा H आणि याच्यातला हा एवढा पार्ट रिमूव्ह होतो आणि Hच्या ऐवजी असिल ग्रुप तिथे इंट्रोड्यूस. आता हा या ग्रुपला आपण म्हणणार ॲसेटिल ग्रुप. R'CO असेल तर त्याला असिल म्हटलं. R' ठिकाणी CH3 आला किंवा Rच्या ठिकाणी CH3 आला तर त्याला म्हणायचं आहे ॲसेटिल ग्रुप. तो हा ॲसेटिल ग्रुप या ठिकाणी इंट्रोड्यूस केला तर आपला प्रॉडक्ट तयार होणार आहे CH3O, मग CH3O, C डबल बॉन्ड O, CH3 आणि हा प्रॉडक्ट आहे मिथिल ॲसिटेट, थोडक्यात इस्टर. बाय प्रॉडक्ट मिळाला CH3, CH3 C डबल बॉन्ड OOH. That is acetic acid. बाय प्रॉडक्ट आपल्याला मिळाला ॲसिटिक ॲसिड. तर ही रिॲक्शन आपण बघितली अल्कोहोलची आणि अनहायड्राइडची. ॲसिड अनहायड्राइड म्हणजे ॲसिडपासून बनवलेला अनहायड्राइड. हा ॲसिड अनहायड्राइड आहे ॲसिटिक अनहायड्राइड. याऐवजी आपण कोणताही अल्कोहोल आणि कोणताही अनहायड्राइड घेऊन रिॲक्शन केली तरीही चालणार आहे. मग अल्कोहोलच्या ठिकाणी जर फिनॉल घेतला तरी रिॲक्शन कशी येणार आहे याच पद्धतीनं. सी फिनॉलसाठी आपण म्हणलं ArOH आणि हा घेतला आपण R' C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O R'. Reaction takes place in acidic medium. Again हा H आणि हा एवढा बाय प्रॉडक्ट. सो आपलं प्रॉडक्ट काय येणार ArO C डबल बॉन्ड O R'. ArO C डबल बॉन्ड O R'. तर हीच आपण प्रॉपरली रिॲक्शन बघूया कशा पद्धतीनं होईल. तर इथं हा ArOHच्या ऐवजी आपण डिरेक्टली रिंग घेऊया. हा OH घेतला प्लस CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3 म्हणजे हा फिनॉल घेतला इथं. हा इथं घेतला ॲसिटिक अनहायड्राइड. ॲसिटिक अनहायड्राइड. रिॲक्शन टेक्स प्लेस इन ॲसिडिक मीडियम इन प्रेझेन्स ऑफ ॲसिडिक मीडियम. रिॲक्शन इज रिव्हर्सिबल. इथं काय होतं तर ह्याच्यातला हा H आणि ह्याच्यातला हा एवढा काय असणार आहे बाय प्रोडक्ट आणि H निघून गेला त्याऐवजी तिथं काय पुट करायचा C डबल बॉन्ड O CH3 म्हणजे कोणता ग्रुप या ठिकाणी ॲसिटिल ग्रुप. जनरली त्याला आपण काय म्हणतो असिल ग्रुप. सो इंट्रोडक्शन ऑफ ॲसिटिल ग्रुप हिअर कन्वर्टेड इनटू O. हा O आहे तसा राहतो O C डबल बॉन्ड O CH3 प्लस CH3 COOH. तर ही रिॲक्शन आपण या पद्धतीनं दाखवू शकतो. तर ह्या दोन रिॲक्शन्स आपण बघितल्या इस्टरिफिकेशनमध्ये. पहिली बघितली अल्कोहोल किंवा फिनॉल त्याची रिॲक्शन कशाबरोबर करायची कार्बोक्झायलिक ॲसिड बरोबर. दुसरी रिॲक्शन बघितली अल्कोहोल आणि फिनॉल त्याची रिॲक्शन ॲसिड अनहायड्राइड बरोबर. आणि तिसरी रिॲक्शन आहे अल्कोहोल किंवा फिनॉल विथ ॲसिड क्लोराइड. सो अल्कोहोल प्लस ॲसिड क्लोराइड तर ॲसिड क्लोराइड म्हणजे काय ॲसिडपासून कार्बोक्झायलिक ॲसिडपासून तयार केलेला आहे म्हणून त्याला ॲसिड क्लोराइड असं म्हटलं. तर R' C डबल बॉन्ड O इथं OH काढून टाकला आणि Cl घातला
R' डबल बॉन्ड OH असता तर तो कार्बोक्झिलिक ॲसिड. मग OH काढून टाकला आणि Cl पुट केला तर रिॲक्शन कशी होणार आहे. दिस रिॲक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ अ पिरिडीन. तर पिरिडीन हा स्ट्रॉंग बेस आहे. ह्या स्ट्रॉंग बेसच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन का केली आहे तर या रिॲक्शनमध्ये बाय प्रॉडक्ट जो आहे तो ॲसिड तयार होतो. इथं H आणि हा Cl निघून गेला बघा आणि प्रॉडक्ट आपल्याला काय मिळणार आहे. इथं ROC डबल बॉन्ड O R' जे आहे ते जोडायचं. ROC डबल बॉन्ड O R' हा इस्टर मिळाला प्लस बाय प्रॉडक्ट मिळाला HCl. मग हा जो तयार झालेला HCl आहे ह्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी कशाचा वापर केला आहे. पिरिडीनचा. महत्त्वाचा आहे. दिस रिॲक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ अ पिरिडीन. व्हाय बिकॉज टू न्यूट्रलाइज बाय प्रॉडक्ट HCl. हेच आपण फिनॉलच्या बाबतीतही सांगू शकतो. तर फिनॉल प्लस ॲसिड क्लोराइड in presence of again pyridine converted R च्या ऐवजी फक्त OR. AROC डबल बॉन्ड O R' प्लस HCl. प्रॉपरली रिॲक्शन बघूया. C2H5OH प्लस ClC डबल बॉन्ड OCH3 दॅट इज ॲसिटिल क्लोराइड. ह्याला आपण म्हणणार असिल क्लोराइड. ह्याला ॲसिड क्लोराइड असं म्हणतो. हा आहे ॲसिटिल क्लोराइड. दिस इज नोन ॲज ॲसिटिल क्लोराइड. सो इथिल अल्कोहोल ऑन रिॲक्शन विथ ॲसिटिल क्लोराइड. दिस रिॲक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ अ पिरिडीन. व्हेरी इम्पॉर्टंट. दिस रिॲक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ अ पिरिडीन कन्व्हर्टेड इंटू प्रॉडक्ट. हा H निघून गेला, हा Cl निघून गेला, HCl बाय प्रॉडक्ट आला. सो प्रॉडक्ट इज C2H5OC डबल बॉन्ड OCH3 दॅट इज इस्टर. C2H5OC डबल बॉन्ड OCH3 प्लस बाय प्रॉडक्ट आला HCl. याच पद्धतीनं रिॲक्शन आपण फिनॉलच्या बाबतीत सुद्धा दाखवू शकतो. ह्या इस्टरिफिकेशनच्या 3 रिॲक्शन्स आपण बघितलेल्या आहेत. तर पुढचा ह्याच्यातला पॉईंट आहे. याच्यामध्येच याच रिॲक्शनमध्ये ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय. तर ॲसिटिल ग्रुप म्हणजे कोणता तर CH3CO. इथं मी तुम्हाला दाखवलाय. तर हा जो ग्रुप आहे CH3CO इथं बघा. हा जो ग्रुप आहे CH3CO ह्या ग्रुपला काय म्हणायचं ॲसिटिल ग्रुप. या ग्रुपला म्हणायचं ॲसिटिल ग्रुप. सो ॲसिटिल ग्रुप कोणता CH3CO ग्रुप इज नोन ॲज ॲसिटिल ग्रुप. इथं आपण असं म्हणू शकतो CH3C डबल बॉन्ड O. दिस ग्रुप इज नोन ॲज ॲसिटिल ग्रुप. CH3C डबल बॉन्ड O इज दिस ग्रुप इज नोन ॲज ॲसिटिल ग्रुप. तर ह्या ग्रुपचं इंट्रोडक्शन करायचं आहे. म्हणजे काय ह्या ग्रुपला अटॅच करायचं आहे. The acetate esters of alcohols or phenols are also called acetyl derivative of alcohols or phenols respectively. Acetate ester म्हणजे काय असे इस्टर की ज्याच्यामध्ये CH3CO ग्रुप आहे. असे इस्टर की ज्याच्यामध्ये CH3CO ग्रुप आहे. बघा पुन्हा अशी इस्टर की ज्याच्यामध्ये CH3CO ग्रुप आहे अशा इस्टर्सना काय म्हणायचं ॲसिटेट इस्टर. ॲसिटेट इस्टर्स ऑफ अल्कोहोल्स ऑफ फिनॉल्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्कोहोल्स ऑर फिनॉल्स. थोडक्यात काय तर एखाद्या इस्टरमध्ये CH3CO हा ग्रुप असेल तर अशा इस्टरला ॲसिटेट इस्टर असं म्हणायचं आहे. आणि ह्या ॲसिटेट इस्टरचं फॉर्मेशन कसं करायचं हे इथं सांगितलेलं आहे. आणि ह्या फॉर्मेशनसाठी आपण ॲस्पिरिनचं एक्झाम्पल घेऊया. या फॉर्मेशनसाठी आपण ॲस्पिरिनचं एक्झाम्पल घेऊया. तर ॲस्पिरिन वेल नोन जेनेरिक मेडिसिन आहे विच इज आर ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह ऑफ सॅलिसिलिक ॲसिड. इम्पॉर्टंट आहे. ॲस्पिरिन हा कोण आहे दिस इज अ ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह ऑफ सॅलिसिलिक ॲसिड. ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह ऑफ सॅलिसिलिक ॲसिड.
Again बघा, this is a acetyl derivative of salicylic acid formed by its acetylation using acetic anhydride. तर इथे रिएक्शन कशी होईल बघा. In this reaction, this is known as salicylic acid. मी तर काय सांगितलं आहे, ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह ऑफ सॅलिसिलिक ॲसिड. तर सॅलिसिलिक ॲसिडचा ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह आणि त्याची रिॲक्शन कोणाबरोबर करायचे किंवा ॲसिटायलेशन कोणाबरोबर करायचं. ॲसिटायलेशन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ CH3CO ग्रुप. ॲडिशन ऑफ CH3 और इंट्रोडक्शन ऑफ CH3CO ग्रुप इज नोन ॲज ॲसिटायलेशन. तर ॲसिटायलेशन कोणाबरोबर करायचं, बाय युझिंग ॲसिटिक अनहायड्राइड. ॲसिटिक अनहायड्राइड मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, दॅट इज CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3. This is known as acetic anhydride. Reaction takes place in presence of acid, that is acidic medium. The reaction takes place in presence of a acidic medium. आता ह्याच्यामध्ये काय रिमूव्ह होणार आहे, मग अशी ज्या पद्धतीने रिएक्शन बघितली त्याच पद्धतीने बघायची आहे. तर ह्याच्यातला या ग्रुपला काही फरक पडणार नाही आहे. OH मधला हा H आणि हा CH3CO ग्रुप. जिथला H रिमूव्ह केला की कशाचं इंट्रोडक्शन करायचं आहे, तर ॲसिटिल ग्रुपचं इंट्रोडक्शन करायचं आहे. सो द प्रॉडक्ट इज हा COOH आहे तसाच थांबणार आहे. हा O इथला H निघून गेला आणि Hच्या ऐवजी आपण काय ॲड केला, C डबल बॉन्ड O CH3 प्लस बाय प्रॉडक्ट CH3COOH and this is known as aspirin. किंवा त्याला काय म्हणायचं, हा सॅलिसिलिक ॲसिड होता आणि त्याच्यामध्ये आपण काय ॲड केलं, acetyl group. So this is known as acetyl salicylic acid. This is acetyl and this is salicylic acid. So aspirin is also known as acetyl salicylic acid. Then next आहे रिॲक्शन्स ड्यू टू ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड. म्हणजे आतापर्यंत आपण कोणत्या रिॲक्शन्स बघत होतो, रिॲक्शन्स ड्यू टू ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड. म्हणजे हाच बॉन्ड ब्रेक कसा होतो, ह्याच रिॲक्शन आपण बघत होतो. याच्या पुढच्या रिॲक्शन्स आहेत रिॲक्शन्स ड्यू टू ब्रेकिंग ऑफ अ CO बॉन्ड. म्हणजे हा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर रिॲक्शन कशा पद्धतीने होतात हे बघायचं आहे. सो तिसरा प्रकार आहे रिॲक्शनचा reactions due to breaking of CO bond in alcohol. Reactions due to breaking of a CO bond in alcohol. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे रिॲक्शनचा रिॲक्शन्स विथ हायड्रोजन हॅलाइड. तर या रिॲक्शन्स तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये बघितलेल्या असणार आहेत. इथे आपण डिटेलमध्ये बघणार नाही आहे. रिॲक्शन्स विथ हायड्रोजन हॅलाइड्स. तर हायड्रोजन हॅलाइड म्हणजे कोण कोण, तर HI
HBr HCl HFI इथे रिॲक्शन दाखवत नाही. तर अल्कोहोल बरोबर हायड्रोजन हलाइडची रिॲक्टिव्हिटी कशी असते? HI इज मोर रिॲक्टिव्ह दॅन HBr इज मोर रिॲक्टिव्ह दॅन HCl. आणि अल्कोहोलची हायड्रोजन हलाइड बरोबर रिॲक्टिव्हिटी बघायला गेला तर टर्शरी अल्कोहोल इज मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी अल्कोहोल इज मोर रिॲक्टिव्ह दॅन प्रायमरी अल्कोहोल. बघा HI इज ग्रेटर दॅन HBr इज ग्रेटर दॅन HCl म्हणजे रिॲक्टिव्हिटी. Reactivity of HI is greater than HBr is greater than HCl towards alcohol, and reactivity of alcohol towards hydrogen halide is tertiary alcohol is more reactive than secondary alcohol is more reactive than primary alcohol. तर HCl आणि अल्कोहोलची रिॲक्शन ऑलरेडी आपण मागच्या लेक्चरला स्टडी केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण काय काय सांगितलं आहे? अल्कोहोल प्लस लुकास रिएजंट दॅट इज अनहायड्रस झिंक क्लोराइड आणि कॉन्सन्ट्रेटेड HClच्या मिक्सचरला लुकास रिएजंट असं म्हणतात. आणि ही रिॲक्शन आपण मागच्या लेक्चरला बघितलेली आहे की टर्शरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी जास्त कशी, त्याच्यापेक्षा कमी सेकंडरी अल्कोहोलची आणि त्याच्यापेक्षा कमी प्रायमरी अल्कोहोलची. दुसरी रिॲक्शन आपण HBr आणि HI ची रिॲक्शन आपण या युनिटमध्ये बघणार आहे. सो रिॲक्शन ऑफ अल्कोहोल विथ HBr and HI. तर HBr आणि HI जे आहेत हे HBr इन सितू मीडियममध्ये प्रिपेअर करावा लागतो. HI ची रिॲक्टिव्हिटी मुळातच तशी आहे, जास्त आहे. सो HBr बरोबर सुद्धा टर्शरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी जी आहे ती कशी असणार आहे? सगळ्यात जास्त असणार आहे. सो रिॲक्शन आपण बघूया. इथं रिॲक्शन ज्या तुमच्या टेक्स्टबुकला दिलेल्या आहेत त्या जनरल फॉर्ममध्ये सिंगल रिॲक्शन दिलेली आहे. आपण बघताना थोड्याशा डिटेलमध्ये ह्या रिॲक्शन्स बघतोय. सो रिॲक्शन इज अल्कोहोल. दुसरी रिॲक्शन आपण बघतोय कारण HCl बरोबरची रिॲक्शन ऑलरेडी आपण बघितलेली आहे लुकास रिएजंट बरोबर. दुसरी रिॲक्शन आपण बघतोय HBr बरोबरची. सो एनी अल्कोहोल प्लस HBr आणि HBrला इन सितू मीडियममध्ये बनवण्यासाठी, इन सितू म्हणजे त्या रिॲक्शनमध्येच त्याला बनवायचं. मग त्या रिॲक्शनमध्ये HBr ऐवजी काय वापरायचं आहे तर NaBr सोडियम ब्रोमाइड दॅट इज 48%, जवळपास 48% NaBr इतकं कॉन्सन्ट्रेटेड सोडियम ब्रोमाइड वापरायचं आहे आणि H2SO4चं मिक्सचर. रिॲक्शनमध्ये आपल्याला HBr वापरायचं नाही आहे. रिॲक्शनमध्ये काय वापरायचं आहे? NaBr आणि H2SO4 हे दोघं एकमेकांबरोबर रिॲक्ट होणार आहेत आणि HBrचं फॉर्मेशन करणार आहेत. म्हणजे तर रिॲक्शन कशी होते बघा. ट्वाइस ऑफ NaBr प्लस H2SO4 कन्वर्टेड इंटू ट्वाइस ऑफ HBr प्लस Na2SO4. मग हा तयार झालेला जो HBr आहे हा HBr इथे रिॲक्शनमध्ये यूज केला जातो. सो ऑन हिटिंग काय होणार बघा. तर हा OH निघून जाणार. बॉन्ड कोणता ब्रेक होणार आहे? हा. रिॲक्शन आपण कोणत्या प्रकारचे बघतोय? रिॲक्शन्स ड्यू टू ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड म्हणजे हा बॉन्ड ब्रेक होणार. OH निघून जाणार आणि OH च्या ऐवजी इथं काय जोडलं जाईल? Br. सो द प्रॉडक्ट इज RBr. that is alkyl bromide plus water. याही रिॲक्शनसाठी टर्शरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी ही सगळ्यात जास्त असणार आहे. एक्झाम्पल आपण कोणतंही घेऊ शकतो. C2H5OH प्लस HBr, ॲरोवरती कंडिशन सेम, कन्वर्टेड इंटू C2H5Br प्लस H2O. कोणताही अल्कोहोल घ्या. इथं बघा CH3OH plus HBr in presence of again NaBr plus sulfuric acid on heating. फक्त काय होतं? हा बॉन्ड ब्रेक होतो. CO हा बॉन्ड ब्रेक होतो. कन्वर्टेड इंटू CH3CH सिंगल बॉन्ड CH3OH निघून गेला. त्याच्याऐवजी काय जोडला गेलाय? Br जोडला गेलाय. फक्त OH ला रिमूव्ह करायचं. ह्या रिॲक्शन्समध्ये आपल्याला OH ला काढून टाकायचं किंवा OH ला रिमूव्ह करायचं आहे. देन पुढची रिॲक्शन आहे अल्कोहोल प्लस
HI आणि HIला सुद्धा इन सितू मीडियममध्ये बनवण्यासाठी सोडियम आयोडाईड किंवा पोटॅशियम आयोडाईड आणि 95% ऑफ फॉस्फोरिक ॲसिडचं मिक्सचर वापरलं जातं. बघा रिॲक्शन अल्कोहोल प्लस HI. ह्याही रिॲक्शनमध्ये HI वापरायचा नाही आहे, त्याऐवजी काय वापरायचं आहे, सोडियम आयोडाईड किंवा सोडियम आयोडाईडऐवजी पोटॅशियम आयोडाईड म्हटला तरी चालेल. सो सोडियम आयोडाईड प्लस 95% ऑफ फॉस्फोरिक ॲसिड दॅट इज H3PO4. 95% ऑफ फॉस्फोरिक ॲसिड हे दोघं एकमेकांबरोबर रिॲक्ट होणार आहेत आणि याचं कन्वर्जन HI मध्ये करणार. आता ही रिॲक्शन कशी होईल, जनरली NaI थ्राईस ऑफ घ्यायचं प्लस H3PO4 रिॲक्शनमध्ये थ्राईस ऑफ HI दॅट इज प्लस Na3PO4 प्लस Na3 सोडियम फॉस्फेट Na3PO4. सो हा तयार झालेला जो HI आहे हा HI इथं रिॲक्शनमध्ये वापरला जातो. बघा अल्कोहोल प्लस HI इन प्रेझेन्स ऑफ अ सोडियम आयोडाईड प्लस H3PO4 दॅट इज फॉस्फोरिक ॲसिड आणि हा फॉस्फोरिक ॲसिड किती आहे, जवळपास 95%. सोडियम आयोडाईड ऐवजी पोटॅशियम आयोडाईड वापरून जरी ही रिॲक्शन केली तरीही चालणार आहे. देन कन्वर्टेड इनटू प्रॉडक्ट RI. OH निघून गेला, आयोडाईड आयन तिथं जोडला गेला प्लस बाय प्रॉडक्ट असणार आहे वॉटर. रिॲक्शन कोणतीही करा, बघा C2H5OH प्लस HI इन प्रेझेन्स ऑफ सिमिलर कंडिशन कन्वर्टेड इनटू C2H5I प्लस H2O. ह्या दोन्ही रिॲक्शनमध्ये काय HBr सुद्धा इन सितू मीडियममध्ये बनवला जातो, इन सितू मीडियममध्ये बनवला जातो आणि HI सुद्धा इन सितू मीडियममध्ये बनवला. इन सितू म्हणजे त्या रिॲक्शनमध्ये फ्रेश कंडिशनमध्ये बनवायचं आहे. HBrला इन सितू मीडियममध्ये बनवण्यासाठी त्या रिॲक्शनमध्ये सोडियम ब्रोमाइड आणि 48% ऑफ सल्फ्युरिक ॲसिडचं मिक्सचर वापरलं जातं. आणि HI बनवण्यासाठी सोडियम आयोडाईडने 95% ऑफ H3PO4 दॅट इज फॉस्फोरिक ॲसिडचं मिक्सचर वापरलं जातं. देन पुढची रिॲक्शन आहे बाय युझिंग फॉस्फरस हलाइड. आता ह्याच्यामध्ये आपण रिॲक्शन्स विथ हायड्रोजन हलाइड आपण बघितला. पुढच्या रिॲक्शन्स आहेत सेकंड रिॲक्शन्स, रिॲक्शन विथ फॉस्फरस हलाइड. रिॲक्शन्स विथ फॉस्फरस हलाइड. तर फॉस्फरस हलाइडमध्ये सुद्धा PX3 आणि PX3 म्हणजे PCl3, PBr3 आणि PI3 म्हणजे ट्राय हलाइडमध्ये फॉस्फरस ट्रायक्लोराइड, ट्राय ब्रोमाइड आणि ट्राय आयोडाईड हे तिघं येणार आहे. त्याच्यामध्ये PBr3 दॅट इज ट्राय ब्रोमाइड आणि ट्राय आयोडाईड हे फ्रेशली प्रिपेअर्ड इन सितू मीडियममध्ये बनवायचे. बघा रिॲक्शन कशा बरोबर करायचे, PCl3, PI3 आणि PBr3. तर हा आणि हा इन सितू मीडियममध्ये फ्रेशली प्रिपेअर्ड बनवायच्यात, म्हणजे इन सितू मीडियममध्ये त्याला बनवायचं आहे. हा इन सितू मीडियममध्ये दोघं बनवायच्यात आणि हा PI3ला बनवण्यासाठी इन सितू मीडियममध्ये बनवण्यासाठी रेड फॉस्फरस आणि आयोडीनचं मिक्सचर वापरायचं आणि PBr3 बनवण्यासाठी रेड फॉस्फरस आणि ब्रोमिनचं मिक्सचर वापरायचं. PCl3 साठी काही गरज नाही आहे, PCl5 साठी सुद्धा काही गरज नाही. रिॲक्शन कशी होणार आहे बघा, C2H5OH प्लस
PCl3 कन्वर्टेड इनटू, आपल्याला काय करायचं आहे, हा OH काढून टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी काय जोडायचं आहे, तर Cl जोडायचं. मग Cl किती आहे, 3. मग 3 Cl इथं ग्रास्प होण्यासाठी हा सुद्धा किती टाइम्स वापरायचा आहे, 3 टाइम्स. सो आपलं प्रॉडक्ट आला 3 टाइम्स ऑफ C2H5Cl. मग C2H5 गेला, Cl गेला, शिल्लक काय राहिला, PO3 आणि H3. म्हणजे हा कसं तर होणार बघा, H3PO3 हा आपला काय तयार झाला, बाय प्रॉडक्ट. आता इथे रिएक्शनमध्ये आपण PCl3 ऐवजी रिएक्शन सेम असणार आहे, थ्राइस ऑफ प्लस PI3 वापरू शकतो. आणि जर PI3 वापरला तर ॲरोवरती रेड फॉस्फरस आणि आयोडीन लिहायला विसरायचं नाही, कारण हा इन सितू मीडियममध्ये बनवायचा आहे, फ्रेश प्रिपेअर करायचा आहे. रिएक्शन कशी होणार, अगेन हा OH निघून गेला आणि ह्या ठिकाणी काय जोडायचा, I जोडायचा. सो C2H5I प्लस अगेन H3PO3 हे कॉमन असणार आहे. पुढची रिएक्शन बघा, C2H5OH प्लस PBr3 हा सुद्धा इन सितू मीडियममध्ये बनवायचा आणि हा बनवण्यासाठी रेड फॉस्फरस आणि ब्रोमीन वापरायचा. कन्वर्टेड इनटू प्रॉडक्ट C2H5 काय येणार आता, Br, हा Br इथं जोडायचा, किती टाइम्स ऑफ, थ्राइस ऑफ, प्लस बाय प्रॉडक्ट H3PO3. आता हे झालं ट्राय हॅलाइड. पेंटा हॅलाइडमध्ये कोण, तर फक्त फॉस्फरस पेंटाक्लोराइड PCl5. पुन्हा बघा, फॉस्फरस हॅलाइडमध्ये रिएक्शन 2 प्रकारे होते, एक तर फॉस्फरस ट्राय हॅलाइड आणि दुसरा फॉस्फरस पेंटा हॅलाइड. फॉस्फरस ट्राय हॅलाइडमध्ये पुन्हा तिघे PCl3, PBr3 आणि PI3. PCl3 ची रिएक्शन हे डायरेक्ट होते. PBr3 आणि PI3 यांच्यासाठी म्हणजे फॉस्फरस ट्राय आयोडाइड आणि फॉस्फरस ट्राय ब्रोमाइड हे दोघंही इन सितू मीडियममध्ये बनवायचे आणि ते बनवण्यासाठी रेड फॉस्फरसचा वापर केला आहे. पुढची रिएक्शन आहे फॉस्फरस पेंटाक्लोराइड बरोबर. ती रिएक्शन कशी असणार आहे बघा, C2H5OH प्लस फॉस्फरस पेंटाक्लोराइड कन्वर्टेड इनटू, इथेही काय होतं, OH निघून जातो, Cl जोडला जातो. सो C2H5Cl हा आपला प्रॉडक्ट आला आणि शिल्लक काय काय राहत आहे, तर HCl प्लस POCl3 हा आपले काय असणार आहे, बाय प्रॉडक्ट असणार आहे. इथं ही प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी कोणताही अल्कोहोल वापरला तरीही चालणारे रिएक्शन त्याच पद्धतीनं होते. फक्त PI3 आणि PBr3 हे दोघंही इन सितू मीडियममध्ये फ्रेशली प्रिपेअर करायचे आणि ते करण्यासाठी रेड फॉस्फरसचा वापर करायचा आहे. त्यानंतर पुढच्या रिएक्शन्स आहेत डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल टू अल्किन आणि या रिएक्शन्स आपण 11वीला स्टडी केलेल्या आहेत. सेटझिप्स रूल वापरून आपण जो मेजर आणि मायनर प्रॉडक्ट डिटेक्ट केला होता. एक थोडक्यात इथे एक रिएक्शन इथं सांगते डिहायड्रेशनसाठीची. रिएक्शन ऑलरेडी आपण बघितलेलं आहे, त्याला आपण डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल टू अल्किन. इथं आपण बीटा इलिमिनेशन ॲक्च्युली केलं होतं. इथे एक दाखवलेलं आहे बघा रिएक्शन, CH3 CHOH CH2 CH3. रिएक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ अ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड ऑन हिटिंग. तर ह्याच्यामध्ये काय होतं, ज्या कार्बनला OH जोडलाय तो कार्बन म्हणजे अल्फा. अल्फा कार्बनच्या जवळचा कार्बन बीटा, अल्फा कार्बनच्या जवळचा कार्बन बीटा. तर आपण ह्या रिएक्शनमध्ये काय केलं, अल्फा कार्बनचा OH रिमूव्ह केला आणि बीटा कार्बनचा H. सो आपला प्रॉडक्ट बघा, हा आपल्याला प्रॉडक्ट मिळाला. इथं काय केलं, हा OH आणि हा H रिमूव्ह केल्यानंतर हा कार्बन आणि हा कार्बन ह्यांच्यामध्ये सिंगल बॉन्डचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं,
डबल बॉन्डमध्ये झालं म्हणजे हा आपल्याला एक प्रॉडक्ट मिळाला. दुसरा प्रॉडक्ट कोणता? तर बीटा कार्बन किती प्रकारचे आहेत? 2 वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. मग आपण काय करणार आहे? तर ह्या बीटा कार्बनला आहे तसंच ठेवणार. ओके. आणि अल्फा कार्बनचा OH आणि बीटा कार्बनचा H. इथं CH2 म्हणूया. हा H म्हणजे हा CH3 मधला हायड्रोजन आपण काय केला? बाहेर काढला. मग आपण काय करणार आहे? अल्फा कार्बनचा OH आणि बीटा कार्बनचा H काढून टाकला की ह्या 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड आला. सो आपला पुढचा प्रॉडक्ट बघा. CH3 च्या ऐवजी इथं आला CH2. हायड्रोजन काढून टाकला. डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड CH3. म्हणजे तो 2 प्रॉडक्ट मिळाले. हा प्रॉडक्ट तयार झाला But2ene आणि हा प्रॉडक्ट तयार झाला But1ene. 2 प्रॉडक्टचं मिक्सचर मिळालं आणि ह्या मिक्सचरमध्ये मेजर प्रॉडक्ट ओळखण्यासाठी आपण सेट-जेव्स रूलचा वापर केला. हे थोडंसं फास्ट घेते कारण हे ऑलरेडी आपण शिकलेलं आहे. सो मेजर आणि मायनर प्रॉडक्ट ओळखण्यासाठी सेट-जेव्स रूल. सेट-जेव्स रूल काय सांगतोय? तर कोणता प्रॉडक्ट हा मेजर असणार? ज्या प्रॉडक्टला जास्त सबस्टिट्यूशन आहे तो. त्यामुळे इथं हा डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला इथं हा एक अल्किल ग्रुप आणि हा एक अल्किल ग्रुप 2 सबस्टिट्यूशन आहेत म्हणजे डाय सबस्टिट्यूटेड झाला. आणि डबली बॉन्डेड कार्बनला फक्त हे एकच सबस्टिट्यूशन आहे म्हणजे हा झाला मोनो सबस्टिट्यूटेड. मग जो डाय सबस्टिट्यूटेड आहे तो मेजर. हा असणार आहे मेजर आणि हा असणार आहे मायनर. तर ही रिॲक्शन आपण ऑलरेडी बघितलेली आहे. फक्त ह्या रिॲक्शनचं आपण मेकॅनिझम बघितलेलं नाही आहे. ते मेकॅनिझम ह्या रिॲक्शनचं आपण आज बघूया. ॲक्च्युली काय होतं? तर हा बघा. हा आहे अल्कोहोल. तर ह्या अल्कोहोलचं प्रोटॉनेशन होतं. प्रोटॉनेशन म्हणजे काय? प्रोटॉनची ॲडिशन. मग हा जो ऑक्सिजन आहे ह्या ऑक्सिजनकडे ऑलरेडी 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. तर हा ऑक्सिजन काय करतो? आपल्याकडची लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ह्या प्रोटॉनला देतो. तर प्रोटॉनेशन का केलं? तर ही जी रिॲक्शन आहे इथं बघा. ही जी रिॲक्शन आहे ही कोणाच्या प्रेझेन्समध्ये केली आहे? कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये केली. मग सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे प्रोटॉन तो डोनेट करणार. मग हा काय करतो? ह्याचं प्रोटॉनेशन होतं. अल्कोहोलचं प्रोटॉनेशन होतं म्हणजे हा आपल्याकडची लोन पेअर ह्याला देतो आणि प्रोटॉन घेतो. आणि ही जी स्टेप आहे ही पहिली स्टेप ही फास्ट आहे. ह्या स्टेपला आपण नाव सुद्धा देऊ शकतो प्रोटॉनेशन. ओके. तर इथं काय तयार होईल बघा. हे आहे तसंच घ्यायचं आहे. इथं आपण काहीही रिमूव्ह केलेलं नाही. ऑक्सिजनने काय केली? लोन पेअर दिली आणि त्याच्या बदली काय घेतला? प्रोटॉन. म्हणजे हा प्रोटॉन कुणाला जोडणार? ऑक्सिजनला. आणि ऑक्सिजनवरती लोन पेअरची संख्या किती होती? 2 होती. तर 2 पैकी त्याने एक ऑलरेडी डोनेट केलेली आहे म्हणजे शिल्लक किती राहिली? एकच. मग एक लोन पेअर असेल तर ऑक्सिजनवरती चार्ज कोणता येणार? पॉझिटिव्ह. ऑक्सिजन कंटेन्स पॉझिटिव्ह चार्ज. तर हे झालं प्रोटॉनेशन. दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतं? फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटायन. सो फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटायन. फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटायन. आणि दुसरी जी स्टेप आहे ती थोडीशी स्लो स्टेप आहे. स्लो आणि फास्ट स्टेप म्हणजे काय हे आपण केमिकल कायनेटिकमध्ये शिकणार आहे. जी स्लो स्टेप असते त्या स्टेपला आपण रेट डिटर्मिनिंग स्टेप असं म्हणतो. पहिल्या टॉपिकमध्ये पण हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये पण शिकणार आहे तुम्ही. स्लो स्टेप आणि फास्ट स्टेपचा अर्थ काय आहे त्याच्यामध्येही कायनेटिकचा थोडासा पार्ट येतो SN1 आणि SN2 रिॲक्शनमध्ये. सो ही दुसरी जी स्टेप आहे ही थोडीशी कशी आहे? स्लो. जर स्टेप ही स्लो असेल तर ती डबल आरोनं दाखवायची, ती रिव्हर्सिबल असते. आणि फास्ट असेल तर सिंगल आरोनं दाखवायची.
तर इथे काय होतं, हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड ब्रेक होतो. ऑक्सिजन हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, त्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये शेअर झालेली जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ही इलेक्ट्रॉन पेअर घेऊन हा इथला बॉन्ड कट होतो आणि ऑक्सिजन हा निघून जातो. म्हणजे हा काय रिमूव्ह झाला, वॉटर रिमूव्ह झाला. मग जर ही इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजननं घेतली तर कार्बन इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाला, म्हणजे त्याला इलेक्ट्रॉन्स कमी पडणार. मग ऑक्सिजनवरचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो पॉझिटिव्ह चार्ज कुणाला मिळाला, कार्बनला मिळाला. बघा ही जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ही इलेक्ट्रॉन पेअर घेऊन हा निघून गेला आणि आपल्याकडचा पॉझिटिव्ह चार्ज त्याने कुणाला दिलाय, ह्या कार्बनला दिलाय. सो हे काय झालं बघा, CH3 CH3 CH2 आणि हा कार्बनवरती चार्ज झाला पॉझिटिव्ह. म्हणजे ह्याला आपण काय म्हणणार आहे, कार्बोकेटायन. ह्याला आपण काय म्हणणार आहे, प्रोटॉनेटेड अल्कोहोल. अल्कोहोलचं प्रोटॉनेशन झालं ना, सो प्रोटॉनेटेड अल्कोहोल, प्रोटॉन घेतलेला अल्कोहोल. आणि प्रोटॉनेटेड अल्कोहोलमधला वॉटर रिमूव्ह झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन झालं कार्बोकेटायनमध्ये. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, प्रोटॉनला बाहेर काढायचं. जो प्रोटॉन पहिल्या स्टेपमध्ये ॲड केला आहे त्या स्टेपमध्ये, तिसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं, त्या प्रोटॉनला बाहेर काढायचं आहे. सो तिसरी स्टेप आपण म्हणू शकतो इथं डिप्रोटॉनेशन. मग डिप्रोटॉनेशन काय कसं करायचं आहे, इथं बघा अगदी सोपं आहे. हा CH3 हा CH2, ह्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज. आता इलेक्ट्रॉन डेफिशियंट कोण आहे, हा कार्बन. मग हा जो प्रोटॉन आहे हा किंवा हा आपल्याकडची जी इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स ह्या कार्बनला देतो आणि हा बॉन्ड ब्रेक होतो, इथून हा निघून जातो. तिसरी स्टेप सुद्धा कशी आहे, फास्ट स्टेप आहे. इथं काय शिल्लक राहिलं, CH3 होता, हा CH2 शिल्लक राहिला. ही इलेक्ट्रॉन पेअर इथं आली म्हणजे सिंगल बॉन्ड कशामध्ये कन्वर्ट झाला, हा डबल बॉन्डमध्ये कन्वर्ट झाला. आणि हा पॉझिटिव्ह चार्ज कोणाला मिळणार आहे, हा CH2 झाला. हा ह्याचे इलेक्ट्रॉन्स याला पुन्हा होते तसे मिळाले. मग हा पॉझिटिव्ह चार्ज निघून गेला आणि हा पॉझिटिव्ह चार्ज कोणावर जाणार आहे, तर ह्या प्रोटॉनवरती. म्हणजे इथून आपण काय बाहेर काढलं, प्रोटॉन बाहेर काढला. अशा एकूण 3 स्टेपमध्ये त्याचं मेकॅनिझम येतं. अगदी सोप्या स्टेप्स आहेत बघा इथं. इथं बघा पहिल्या स्टेपमध्ये आपण काय केलं, प्रोटॉनेशन केलं. प्रोटॉनेशन कसं केलं, तर हा आपल्याकडे प्रेझेंट असणाऱ्या 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनपैकी एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रोटॉनला देतो आणि प्रोटॉन काय करतो, खेचून घेतो. या ठिकाणी तर प्लस चार्ज आहे, तर प्रोटॉन काय करतो, खेचून घेतो. म्हणजे अल्कोहोलचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, प्रोटॉनेटेड अल्कोहोलमध्ये. इथं ऑक्सिजनवरती पॉझिटिव्ह चार्ज येणार. दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं, कार्बोकेटायनला फॉर्म करायचं आहे. तर कार्बोकेटायनला फॉर्म करण्यासाठी हा बॉन्ड इथून ब्रेक करायचा. हे इलेक्ट्रॉन घेऊन हा इथून बॉन्ड ब्रेक होतो. म्हणजे हा पॉझिटिव्ह चार्ज आहे तो कार्बनवरती आला, कार्बोकेटायनचं फॉर्मेशन झालं. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये डिप्रोटॉनेशन करायचं. जो प्रोटॉन पहिल्या स्टेपमध्ये ॲड केला आहे त्या प्रोटॉनला तिसऱ्या स्टेपमध्ये बाहेर काढायचं. म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स किंवा हे इलेक्ट्रॉन पेअर ह्या कार्बनमध्ये शेअर करण्यासाठी हा देतो आणि इथून हा निघून जातो. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज घेऊन निघून जातो. सो इथे डबल बॉन्ड आला आणि कार्बनवरचा पॉझिटिव्ह चार्ज आहे तो निघून गेला. तर डिप्रोटॉनेशन झालं आणि डिप्रोटॉनेशन झाल्यानंतर इथं काय फॉर्म झाला, तर अल्कीन फॉर्म झाला. काय त्यानंतरच्या पुढच्या ज्या रिॲक्शन्स आहेत ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल त्या आपण पुढच्या लेक्चरला बघूयात.